नमस्कार. स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये. आज आपण अगदी पटकन होणारे तांदळाच्या पिठाचे अप्पे करणार आहोत. हे अप्पे करण्यासाठी आपल्याला तासनतास डाळ तांदूळ भिजवायची अजिबात गरज नाही. अगदी झटपट होणारे हे अप्पे आहेत. चवीला तर खरंच खूप भारी लागतात. सकाळच्या नाश्त्यासाठी, रात्रीच्या अगदी हलक्या जेवणासाठी सुद्धा आपण हे अप्पे करू शकतो. अप्पे बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घातलेलं आहे. दही थोडंसं जास्त आंबट आहे, त्यामुळे मी अर्धी वाटीला थोडंसं कमी घातलेलं आहे. हे चांगलं सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालत आहे आणि मिक्स करून घेत आहे. आपण अंदाजाने थोडं थोडं पाणी घालून मिक्स करूयात, म्हणजे हे आपलं बॅटर पातळ होणार नाही. हे आपल्याला बॅटर फार पातळ किंवा जास्त घट्टसुद्धा करायचं नाही. पुन्हा मी अर्धी वाटी पाणी घालत आहे आणि बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. एवढं पाणी पुरेसं आहे. आपल्याला यासाठी 1 वाटी पाणी लागलेलं आहे. चांगलं मिक्स करून हे आपल्याला 20 मिनिटे भिजू द्यायचं आहे. 20 मिनिटानंतर बघूयात आपण रव्याने किती पाणी शोषलं आहे ते. इथे पाण्याची अजिबात गरज नाही. व्यवस्थित आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आपल्याला अशाच पद्धतीचं बॅटर पाहिजे आहे. यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत. बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, तो सुद्धा एक मध्यमच आकाराचा, किसलेलं गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घालू शकता, जसे की पालक, काकडी किंवा पत्तागोबी. अप्प्याच्या बॅटरमध्ये भाज्या चांगल्या मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे. फोडणीमध्ये मी मोहरी, जिरे आणि भरपूर असा कढीपत्ता बारीक चिरून घातलेला आहे. फोडणी घातल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये बेकिंग सोडा घालत आहे, तो पाव चमचा घालत आहे. बेकिंग सोडा ऐच्छिक आहे, तुम्हाला घालायचा नसेल तर नाही घातला तरी चालेल, परंतु बेकिंग सोड्यामुळे अप्प्याला छान जाळी पडते. त्यानंतर अप्पे पात्र मी गॅसवर गरम करायला ठेवलेले आहे. त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि हे अप्प्याचं बॅटर त्यामध्ये पळीने असं घालून घ्यायचं आहे. पूर्ण अप्पे पात्रात बॅटर घातल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण हे 2 मिनिटे ठेवायचं आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे. 2 मिनिटानंतर झाकण काढून पाहूयात. वरची बाजू छानपैकी अशी सुकलेली आहे किंवा थोडीशी कोरडी झालेली आहे, म्हणजे आपले अप्पे छानपैकी भाजले गेलेले आहेत एका साईडने. आता पलटून आपण दुसऱ्या साईडने टाकूयात. दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला मस्त असे लालसर भाजून घ्यायचे आहेत. गरज पडल्यास यामध्ये तुम्ही थोडंसं तेल घालू शकता. इथे मला गरज वाटली नाही म्हणून मी तेल घातलेलं नाही. इथे आपले छानपैकी अप्पे तयार झालेले आहेत. ते चमच्याने असे काढून घेऊयात. अप्प्यासोबत मी खोबरं आणि डाळवं यांची चटणी केलेली आहे. इथे अप्प्याचा एक पीस मी मोडून दाखवत आहे. पाहू शकता किती मस्त जाळीदार आपले अप्पे तयार झालेले आहेत. या चटणीसोबत याचा मस्तपैकी आस्वाद घेऊयात. इथे आपले तांदळाच्या पिठाचे झटपट होणारे अप्पे तयार झाले आहेत. तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की करून पहा. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.